चला जाऊया। हाय एवरीवन, हेलो। आज के व्लॉग में मैं भी हूँ साथ, और हम लोग जा रहे हैं अम्बोली। हाँ, पर हम लोगों ने आउटफिट हम लोगों ने और वहाँ पे जाके हम लोग करने वाले भाई, हम लोग को ठंड लगने वाली है बहुत ज़्यादा। पर अभी हम लोग धूप से टैन होकर उधर जाएंगे, लेकिन वहाँ पे थोड़ी सी भी धूप नहीं मिलने वाली है। इसके लिए हम लोग पहले ही धूप से गर्म होके जा रहे हुए। शुरू होगा वैसे ही ठंडी की वजह से, तो चलो चलते हैं। क्लायमेट आहे। हाय परत। मगाच्या काळात क्लायमेटमध्ये आणि आताच्या क्लायमेटमध्ये किती फरक दिसतो आहे। हे जून पूर्णच गेलं आणि आता एकदम मस्त बरं क्लायमेट झालं। मस्त वाटतंय। तर आता आंबोलीच्या घाटावर होणार आहे आणि आधी आम्ही काहीतरी खाऊन घेतो आणि मगच वरती जाणार, आणि ताकी मग भूक नाही लागेल। नाहीतर मग नाही, वरती पण असतं, पण इथूनच आपण पेटपूजा करून घेऊया आणि लवकरच जाऊया वर घाटावर। छान आहे। हो यार, म्हणजे पूर्ण माझं मनच म्हणतं, असं वाटतं की सनग्लासेस काढूनच बघायला हवं असल्या वेळेला। खूप मस्त आहे। आंबोलीला सुरुवात झालेली आहे। छानसं क्लायमेट आहे, तसं थोडंसं ऊन आलं आहे। उन्हाची पण थोडीशी मजा घेतो, त्याचमध्ये थंडी लागणार आहे। तर जाताना सावंतवाडीमध्येच आम्हाला छानपैकी धबधबा दिसला, म्हणून आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो, छानसे फोटोशूट केलं आणि तिथे खूप लोक पण आले होते, मस्त असे रील्स बनवत होते, म्हणून मग आम्ही पण थांबलो आणि छानशा निसर्गरम्य वातावरणाची मजा घेतली। तर हा डॅम आहे, सावंतवाडीमध्ये आहे आणि ह्याच डॅमचं पाणी खाली पडतं आहे जिथे आम्ही धबधब्यावरती गेले होतो। सावंतवाडीपासून आंबोली 35 किलोमीटर अंतरावरती आहे। आंबोली हे जंगलाने व्यापलेलं आणि वेळीवाकडी वळणं याच्यासाठी प्रसिद्ध आहे। तर इकडून आम्ही निघालो आहे आणि आता सरळ आम्ही जाणार आहे आंबोलीला। तर थोडासा नाश्ता वगैरे करणार आणि मग आम्ही वरती चढायला लागणार आहे। सगळेजण कोकणी बोलतात, पण येत नाही बोलायला। येतो बोलायला। खाई ना।
चटणी पण छान असते, एकदम गावची स्टाईल. स्पायसी पण आहे. आता वेडी वाकडी वळणं चालू झालेली आहे. तिकडे दिलेलं आहे घाटारंभ म्हणजे घाट सुरू झालेला आहे. सावकाला सुरुवात झालेली आहे आणि तिकडे दिलेलं आहे वेडी वाकडी वळणं. आणि किती मस्त आहे जंगल, पूर्ण असं फक्त एक रोड आहे आणि आजूबाजूला पूर्ण झाड आहे आणि इथून सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या हा आहेत. ना हायवे रोड पण आहे, कारण हायवे कोल्हापूर बेळगावला जातो हा रोड. पावसाची सुरुवात झालेली आहे आणि घाटारंभ आणि पावसारंभ पण झालाय आत्ताच. कारण जस्ट आता आम्ही खालून येत होतो ना, थोडं एकदम कडक ऊन पडलं होतं आणि आणि आता आता लगेच पाऊस सुरू झालाय. आणि हे जंगल आहे पूर्ण आणि ह्या जंगलामध्ये आहे ना प्राणी पण आहेत, कारण वरती लिहिलेलं पण आहे की प्राण्यांपासून सावध राहा. तर आता आम्ही फटाफट रेनकोट घालतो आणि जातो वरती. आणि इकडे आहे ना म्हणजे जो मेन धबधबा आहे ना तो 14 किलोमीटरच्या आसपास आहे. तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो. चला लेट्स गो. आधी पाऊस येतोय असं आपल्याला कव्हर करतोय. आपल्याला कव्हर करूया कारण भिजलो तर वरती भरपूर कव्हर झालोय. बरं झालं आधी झाला, नाहीतर आम्हाला परत थांबायला लागलं असतं. चला जाऊया. बाईक ट्रिप. सावंतवाडीपासून 35 किलोमीटर अंतरावरती आंबोली आहे. आंबोली म्हटलं की वेडीवाकडी वळणं, जंगल आणि धबधबे. पावसाळ्यात खूप असे पर्यटक इकडे फिरण्यासाठी येतात आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येतात. तर तेही आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे, कारण खूपशी गर्दी मेन जो आंबोलीचा धबधबा आहे ना तिथे बघायला मिळते. इकडे ना जून महिन्यापासून कंटिन्यू पाऊस चालू असतो आणि इकडे तुम्ही जसं जसं पुढे जाणार ना तसं तसं तुम्हाला असं वाटेल की ढगं खाली आलेली आहेत, कारण खूप असं क्लायमेटमध्ये चेंजेस होतो आणि धुकं, भरपूर असं धुकं असतं. समोरच्या गाड्याही दिसत नाहीत, एवढं धुकं आंबोलीमध्ये असतं. हळूहळू ढगं यायला सुरू झाली आहे. वाव, अजून वरती पोहोचू तर पूर्ण ढगांनीच भरून जाऊ. महाराष्ट्र व कर्नाटक इकडून इथे येण्यासाठी बससेवाही उपलब्ध आहे. पावसाळ्यामध्ये आंबोली एकदम बघण्यासारखं आहे, कारण इकडे छोटे मोठे धबधबे आहेत, एकदम धुकं, भरपूर सारं धुकं असतं. जवळच फिरण्यासारखी खूप अशी ठिकाणं पण आहेत, जसं कावळेसाट आहे, सनसेट पॉईंट आहे, हिरण्यकेशी मंदिर आहे, बाबा वॉटरफॉल आहे आणि जास्त करून घनदाट जंगल आणि नागमोडी वळण. याच्यामुळे आंबोली खूप असं फेमस झालेलं आहे.
म्हणून गाड्या कसे जात आहेत बघा. रिस्की आहेत आणि रस्ते पूर्ण घाट आहे, खूपच रिस्की आहे. आम्ही इथे थांबलो आहे कारण आम्हाला एक मस्त जागा भेटली आहे, रस्त्यावरतीच आहे. फायनली आम्ही आंबोलीला पोहोचलोय. आपण पोहोचलोय, आंबोली आली आहे ही, पण वॉटरफॉल नाही आंबोलीचा हा. मेन धबधबा नाही आहे. हा. तर मेन धबधब्याला जायचा मध्येच एक सुंदरशी जागा आहे आणि इथे ना नवीनच बांधली आहे. तर येण्यासाठी आहे ना इथे 20 रुपीज पर पर्सन आहे आणि सुंदर अशी जागा आहे आणि वरती धबधबा पण आहे. किती मस्त त्या साईडला. तर त्या साईडला पूर्ण ऊन पडलं आहे आणि भीती वाटते यार असं गाडी बिडी येते तर. आणि रस्ते पण खूपच छोटे आहेत. तर वरती जाऊया. खूपच मस्त वाटतंय. छान अशी जागा आहे. काय आम्ही आता आंबोलीला फायनली पोचलो आहे. जो मेन वॉटरफॉल आहे ना तिथे. येताना रस्त्यामध्ये पाऊस होता थोडा थोडा म्हणून आम्ही भिजलो आहे. इथे जास्तच क्राऊड आहे कारण मेन आहे ना, मेन पॉईंट आहे ना त्याच्यामुळे भरपूर क्राऊड आहे. आणि ह्याच्या पाठी पण तुम्ही गेलो ना म्हणजे रस्त्यामध्ये तुम्हाला असे वॉटरफॉल भेटतील जिकडे गर्दी नसते. मग तिकडे तुम्ही एन्जॉय करू शकतात, फोटो काढू शकतात. आम्ही पोचलो आंबोलीला. मेन पॉईंटला पण आहे ना तिकीट आहे, तिकीट भेटते. तर पहिलं स्टार्टिंग आम्ही आलोच नाही का तेव्हा इथे तिकीट नव्हते नाही आधी नव्हतं, हे लोकांनी आता केलं तिकीट केलं तिथं. आणि वेळ आहे इथे वेळ पण लिहिलेली आहे तुम्हाला. आम्ही तो नाही बोल तेच संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ आहे. तिथे भरपूर क्राऊड आहे म्हणून आम्ही सांगितलं की आज नाही जायचं. तरी पण आम्ही तुम्हाला दाखवू. फक्त रेश्मा जाते आणि शूट करून येते. ओके मग मी जाते आणि शूट करून येते. ठीक आहे. हा आंबोलीचा मेन धबधबा आहे आणि इकडे खूप असे पर्यटक येतात आणि आजही खूप गर्दी आहे. तर इकडे बसण्यासाठी यावरती जाण्यासाठी छानशा पायऱ्याही दिलेल्या आहेत. म्हणजे जर पाण्याचा प्रभाव जास्त असेल तर ते पायऱ्यावरूनही वाहून पाणी बाहेर येतं. धबधबा खूप क्राऊड आहे पण म्हणून आम्ही गेलोच नाही. व्ह्यू आहे सगळं खुललं आहे. आंबोलीच्या मेन धबधब्यावरून आम्ही निघालो आहे. जसं निघालो 2 मिनिटाच्या अंतरावरतीच एवढं असं धुकं पडलं होतं की समोरून गाड्या येतात तेही दिसत नव्हतं. तर इकडून सरळ पुढे गेलात ना की तुम्हाला कावळेसाद पॉईंट भेटेल, हिरण्यकेशी मंदिर मिळेल आणि सनसेट पॉईंट मिळेल. तर याच्या पुढच्या लॉगमध्ये तुम्हाला हिरण्यकेशी मंदिर, कावळेसाद बघायला मिळेल. तर लॉग पूर्ण पुढचाही बघा. आतासाठी बाय.